महाराष्ट्रात मराठीच प्रथम। महाड चांदवे टोल नाक्यावर मराठीला डावलल्याने मनसे आक्रमक। जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांचा आंदोलनाचा इशारा। रायगडच्या महाड तालुक्यातील चांदवे टोल नाक्यावर मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्यात आल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या विविध सूचना फलकांवर इंग्लिश आणि हिंदी भाषेचा वापर प्रामुख्याने करण्यात आला असून मराठी भाषेला योग्य स्थान न दिल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत। याबाबत दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष राज पार्टे यांनी टोल प्रशासनाला कडक इशारा देत महाराष्ट्रात मराठीच प्रथम असली पाहिजे, मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले। तसेच चांदवे टोल नाक्यावर सर्व फलकांवर प्रथम मराठी भाषेचा वापर करण्यात यावा, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेला प्राधान्य देणे बंधनकारक असताना चांदवे टोल नाक्यावर मात्र इंग्लिश आणि हिंदी फलक अधिक प्रमाणात दिसून येत आहेत। त्यामुळे स्थानिक मराठी नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत। दरम्यान या प्रकरणामुळे परिसरात राजकीय वातावरण तापले असून टोल प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी राज पार्टे, जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आम्ही या टोल नाक्यावरती याकरता आलेलो आहोत की आता काही दिवसापूर्वी या मुंबई गोवा हायवेचं बरंचसं काम शिल्लक असतानाही आज खारपाडा टोल नाका चालू झाला। त्यामुळं हा आमच्या हद्दीत महाड तालुक्यात येणारा टोल नाका, तर आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत इंदापूर बायपास आणि माणगाव बायपासचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टोल नाका चालू होऊ नये आणि नागरिकांना जोपर्यंत सुविधा मिळत नाही, 1.5 2 तास, 8 10 तास जेव्हा इंदापूर आणि माणगावला लोक तिकडे अडकून बसतात, तर आम्ही कोकणवासीय आणि रायगडवासीय आम्ही ह्या टोलला विरोध करतो। तर माझी विनंती ही आहे प्रशासनाला आणि ह्या अधिकारी आहेत, तर त्यांना पण कळकळीचं सांगणं आहे की आज आम्ही प्रेमाने आलेलो आहोत। जोपर्यंत इंदापूर आणि माणगाव बायपासचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टोल नाका चालू करायचा नाही असं आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तुम्हाला सांगणं आहे। जर तुम्ही हे सगळं असंच असताना, सुविधा नसताना, तासनतास ट्रॅफिकमध्ये लोक असताना जर तुम्ही टोल नाका चालू केलात तर इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल। तसेच ज्या पाट्या लावल्यात ज्यात इंग्रजी आणि हिंदी, मराठी गायब केलेले आहेत, ते 10 दिवसाच्या आत जर आम्हाला पत्ररूपात किंवा किती दिवसात बदलताय त्याचं लेखी रूपात देऊन ते बदली नाही केलं तर हे बोर्ड एकही ठेवणार नाही, सगळी बोर्ड तोडून टाकणार, सगळी बोर्ड फोडणार।